हरी हरी पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरी हरी भावार्थ रामायणांतर्गत यामधील असणारा सुंदरकांड, त्यामध्ये असणार 6वा अध्याय चालू आहे। श्री जानकी जीवनाची असणारी कथा यामध्ये असणारी बोल आहे, आपण श्रवण करायचे। हरी हरी श्री जानकी जीवनाय नमो नमः। श्रीरामाची निज भक्ती भजने दो दाटोंगे। सीता सती तृणपाशा नामे गर्जती। नामे त्रिजगती कोंदली। श्रीरामाची परम भक्ती सोय जाणे सीता सती। तिचे भजनाची दे स्थिती भजती युक्ती अवतारा। हृदय आत्मा श्री रघुपती पाहता विदेशास्त्र उत्पत्ती। वेदशास्त्र व्युत्पत्ती ऐसी जे का निज प्रतीती। भजन भक्ती ते नाव तेची भक्ती धरिता चित्ती। श्रीराम दिसे सर्वाभूती हे दृष्टीची भजन स्थिती। केला वेदांती निश्चय याची स्थिती वचनोच्चार। हेची वाचिक वचन निर्धार। श्रीरामाक्षरी अक्षर नाम उच्चार श्रीराम। श्रीराम जय राम रामाक्षरे क्षराक्षरातीत परे। भवानीसी शंकरे अति आदरे सांगितले। याची स्थिती करिता श्रवण अक्षरार्थ श्रीराम पूर्ण। सांगता झाला श्री रघुनंदन हे निज भजन सर्वनाचे। रसासी श्रीराम स्वादता रसने राम रसज्ञता। ऐसे निरस भोग भोगिता श्री रघुनाथा निज भजन। याची परी गंध ग्राण सुगंधासी श्रीराम जीवन। तोची अवग्राणी सर्वज्ञे हे निज भजन ग्रहणाचे। तोचेचे करिता स्पर्शन तोचेची तोचार गुणंदन। स्पर्शा सभाये श्रीराम पूर्ण हे निज भजन तोचेचे।
श्रीराम मनाचे निजमन, श्रीराम चित्ताचे चैतन्य गण, श्रीराम बुद्धीचे समाधान, विवेके सज्ञान श्रीराम। अहम सोम कोम परता, श्रीराम वसे स्वभावता, ऐसे ऐसिया नेता, भजे श्री रघुनाथा जानकी। श्रीराम गतीची ही गती, श्रीराम सीतेची निज भक्ती, श्रीराम सभाये सर्वाभूती, तयाची स्थिती जानकी। ऐसिया श्रीराम भजना पुढे, रावण भयते बापुढे, येऊ न सके सीते पुढे, सीता ही रडे लटकेची, राम सीतेची अन्यनता, श्रीराम वेगळी नये सीता, सीते वेगळे श्री रघुनाथा, नाही सर्वता दुरी जाणे। ऐशा परी भजे सीता, समूळ कळले हनुमंता, भक्त रक्षणे श्री रघुनाथा, तेही मजाता कळू आले। मंदोदरी मानोनी सीता हे का, रतली लंका नाता, कोपे करिता दोईच्या गाता, रामे अनर्था चुकविले, मी तो वानर उन्मत, समूळ विचार न करीत, दोघाचा करीत होतो घात, रामी अनर्थ चुकविला। मंदोदरीची हेची सीता, कैसे मानले मानले हनुमंता, मंदोदरी विष्णू संभूता, समूळ कथा अवतारा। रावणाची माता कैकसी, पंचधान्याचे पिष्टासी, पंचवक्त्र भावोनी त्यासी, करी पूजेसी शिवलिंग। सीता आणि मंदोदरी समान कशी काय भासली, हे म्हणजे हे मंदोदरीची उत्पत्ती कशी झाली ह्याच्याबद्दल सांगतात। मंदोदरीचं स्वरूप, लक्षण, गुण हे सर्व असणारं सीतेसारखंच होतं, पण आता ही कशी काय बसली ह्याची शंका निर्माण झाली कुणाला, ग्रंथ श्रोत्यांना। ही कशी काय ही आम्हाला सांगा, ह्याच्यावरून असणार आता म्हणजे मंदोदरीची उत्पत्ती कशापासून झाली, कुठून झाली याच्यापासून सांगतात। रावणाची माता कैकसी, पंचधान्याचे पिष्टासी, पंचवक्त्र भावोनी त्यासी, करी पूजेसी शिवलिंग। पंचधान्य ते पंचवदन, ऐसी भावना भावना, पूजा करी अनुदिन सावधान कैकसी। पंचधान्याचा पंचवक्त्र पूजिता अक्षय, दशवक्त्र अक्षय होती माझे पुत्र, हे निज सूत्र पूजेचे। शिवरात्रीचे दिवशी येऊनी समुद्र तीरासी, निर्मोनी शिवलिंगासी, करी कैकसी महापूजा। षोडोपचारी पूजा झाली, त्यावरी बोलाची लाखोली, ती पाणी शिवनामी वाहिली, पूजा केली अनुपमे। ती पाणी बेलाचे पत्र, एक एक शिवनामे स्वतंत्र भावे, पूजिला श्री शंकर मनोहर ती पूजा। ऐसे करोनी पूजन लावोनिया, दोन्ही नयन कैकसी बैसता धरून ध्यान, आणि आणते ते झाले। राक्षस द्वैसी इंद्र येऊन, लिंग समुद्री करोनी भग्न, सागर न करीच भग्न, स्थापी सर्वज्ञ हटकेश्वरी। त्या लिंगाची हटकेश्वरी पूजा होतसे अद्यापीवरी, बिल्व प्रवाह गौतमी सागरी, देखती शिवरात्री सर्व लोक। कैकसी जो उघडी नैना, तव पूजा लिंगा पडले खान, पुत्र पौत्र निमे संतान, ते अति विघ्न लिंग हाती हानी। कैकसी दीर्घ रुदन करी, माझी देव पूजा नेली, चोरी जळो रावणाची राज्ये थोरी, काय संसारी नांदत। ऐकता मातेचे रुदन, रावण आला स्वे धावून येरी, म्हणे लिंगा पडले खान, काय वदन दाविसी।
न करिता विसर्जन जे लिंगासी होय विघ्न ते संताना निसंतान शिवचन सेवागमी येरू म्हणे माते अवतारी उतरले साहे सूत्री रत्नलिंगाय घरी पूजा करी तू तयाची अनेक परी लिंगाची थोरी बोलिली आहे आगमा शास्त्री कैकसी त्या लिंगा ते हाती नदरी अनाचारी केविरी माझे लिंग न येता हाताने कमी न घे सर्वता सेव दीक्षेची ही अवस्था लिंग न येता प्रांत्याग अद्यापि वरी शिव मार्गी दुजिया लिंगाची सांडो मागी पूजन न करीती लिंगा लागी प्रांत्यागी निधनेटे रावण विनवी मातेसी तू काय अर्थ प्रांतेसी मी जाईन शिवापासी तुझ्या लिंगासी आणि शिव स्वामी माझे माता तू तो जानसी तत्वता प्रसन्न करोनी विश्वनाथा लिंग मी आता आणि कैकसी सांगे रावणासी नारदे सांगितले मजपासी आत्मलिंग शिवापासी ते आणि सीते धन्य ऐकोनी मातेचे वचन सवेग निघाला दशानन शिवापासी स्वय येऊन करी नमन साष्टांगी जवळी आलिया रावणासी शंकर न पुसे तू कालासी आजी का झालासी उद्दासी रावणासी पुशेना बाणानी रावण हेची शिवाचे पर्यंते पूर्ण त्याचे वचन अनुप्रमाण शिवा पण नुलंगी त्याची रावणासी आता शिवन पुसे सर्वता परम चिंता लंका नाता यासी मी आता काय करू जय जया भक्तासी निष्काम पाहो तया सन्मुख सदाशिव तोची सकाम होता पाहो शिव स्वये पुशेना रावणे देखिले शिवाची कांता जे का पार्वती जगमाता हे मी शिवाची मागे नाता सकामता दुसरी रावण उभा दोन प्रहर सदाशिव नहेची सादर कोठे गुंतला श्री शंकर पाहे अंतरी रावण श्रंगीच्या झनत्कारी शिव गुंतला नादांतरी ऐसे जानोनी निर्धारी रावण करी ते ऐका उतरोनी निज माथा शिर लावोनी युक्ता रावणे केला विना हता होय वाजविता अतियुक्ती रावण हस्ताचा पैस्वर मधुर मंजुळानी आरवार तेने सुकावला श्री शंकर गौरी हार तुष्टला रावणासी माग म्हणता मागताने मोडीला माथा कृपा उपजली विश्वनाथावर देता सोय झाला त्वा मोडो निज शिरी शिर मज सुखी केले अपार तू होशील दस शिर वीर सूर ती लोकी शिरा काढो हातीच्या सत्वर तंतू लाविले साचार एक एकाचे 10 कर भुजा बार विसांती पै वर देता वर्षभ ध्वज रावणा 10 शिरे 20 भुजा अमृत कुपी देवो नियोजा बळ समाजा तुरबळे शिव म्हणे लंका नाता काही अमृत कुपी दिली शेवटला अमृत कुपी माझ्या हृदयात तीच ही पुन्हा दिल्या महादेवा ही वय लगेच पॉइंट मध्ये धरायची पण ही वरदानाची दिली म्हणजे शिव म्हणे लंका नाता डबल घेतोय वर देता वर्षब्दो रावणा 10 शिरे 20 भुजा अमृत कुपी देवो नियोजा बळ समाज यातुर्बळे म्हणून शिव म्हणे लंका नाता जे जे आवडे तुझे चित्ता ते ते देईन मी आता प्रसन्नता गरजत सदाशिव सोय भोळा तो नेणे राक्षसाची कळा दुष्ट बुद्धी त्याचे डोळा मागती कळा ती ऐका पार्वती लावण्याची राशी ते मज द्यावी निज भोगासी आत्मलिंग निज पूजेसी कैकैसी कैकशीसी ते द्यावे रावण मागणे ऐकता
गेली उदग उदरावरण उल्हासता सूत मातेसी रती मागता परमक्षोभता शिवासी परमक्षोभ शिवाचे चित्तायासी वरदान न देता असत्यता माझिया माता नेदी म्हणता मनवेना माता सुत जवळी उल्हासता सुते मातेसी रती मागता प्राणंत क्षोभ क्षोभे माता शिवाचे चित्ता तैसे झाले. हे कोण आहे? रावण मुलगा आहे ना. मग किती अपवित्र असो. गुरुमाय गुरु पत्नी ते शिष्य माता तिचा विलास करिता आली रावणा गुरु तल्पकता कैसे न्याता वाचेल पार्वती देता रावणा हाती हिचेनी तुम्हा सर्व शांती न कळोनी ते वचन युक्ती लंकापती उल्हासे. रावणाला ऐक, रावणाला तुला पार्वती देतो पण तुमची सगळी शांती होईल करील पार्वती. आता ती कळालं नाही त्याला म्हणून लगेच शिव म्हणे रावणासी आत्मलिंग देता तुझ पाशी सुचित्व पाहिजे आरणेसी ठेवल्या भूमीसी नाही आता आकर्षोनी चैतन्य ज्योती तेज मुसाओनी आत्मशक्ती ते आत्मलिंग उमापती नित्य पूजिती नेमेसी ते लिंग देता रावणा हाती लिंग जाईल हातो हाती तर ते नेत्री क्षोभेल शक्ती लाविल ख्याती रावणा रावणे घेओनी पार्वती आत्मलिंग घेओनी हाती उल्हासे सुचितवरती लंके प्रती निघाला रावणासी देखता जान उमा झाली विनदिन चिंता तुराती घन दिनवदन ते झाले से दिदले रावणा पासी माझी सुटका होय कैसी उमा चिंती विष्णुसी पावे वेगेसी करपाळवा ग्रह गिळता गजेंद्रासी त्या उद्धरिले अति वेगेसी रावण ग्रस्ता मज दिनासी शीघ्र पावावे राम उच्चारल्यासाठी कुंटिनी वाहिली वैकुंठी तैसी आगा कृपा दृष्टी पाये जगदेठी करपाळवा महापातकाची राशी नामे उद्धाराजा मिळासी मी तो तुझी निजदासी पावे वेगेसी करपाळवा शिवासी छळिता भस्मासुरे त्वा तारिले कृपा करे ऐको निउमीचे उत्तरे हरी सत्वरे धाविनला शिवाची जे निज कांता ते तो माझी सखी माता तिचा विलास करिता लंका नाता गांजीण पार्वती सोडविता एका एक गणेश स्वामी कार्तिकात अटक शिव वरदान होता लटिक शिव समेक कोपेल रावणाच्या पाडोनी दाता निमेष सोडविन माता शिव वरदान मित्ते होता आमचे गाता शिव करील सोडवावया पार्वतीसी दावण्या येती श्री विष्णूसी दोघे भेटले तयासी व्रतांत त्यासी सांगोनी पूर्ण छळावया रावण विष्णूने मांडले विंदान दिवज गोने रक्षण सांगे आपण गणेशा आपण झाला धर्म ऋषी शिष्य केले ग्रह काशी उल्हासे येता रावणा पासी सन्मुख त्यासी भेटला ऐसा उल्हास लंकापती शिवे दिदली पार्वती आत्मलिंग कृपा मूर्ती तेही मज प्रती ओपिले शिष्य रावणासी सांगती आत्मलिंग सत्य प्राप्ती परी हे नहे गा पार्वती शिवे तुझ पसी तुझसी तुझ प्रती ठकविले शिव देईल निज कांता हे तो नगडे गा सर्वता ठकिले ठकिले लंका नाता पाहे तू आता पार्वती कोण म्हणते विष्णू झाला
जो पाये तो दशानन, तो मान दिसे शोभायमान, निंदे कुचित हीन दिन, देखे उद्विग्न मुख तिचे. माय आहे ती कसं धरते तिला माहिती. डोळे मिचके वाहे पाणी, वदनी माशाची गोंगानी, स्मेषा बिडबिडीत ग्रहाणी, मुखी पोहानी गाणत. ते देखताची वक्रा, रावणाला ती आकारा. ओकारा विष्णू लागवी खरा, दस शिरा छळीले. रावण म्हणे ऋषी प्रती, माझे निभाग्ये भेटले ती. आता जाओनी शिवा प्रती, मुखे पार्वती मागेन. शिव राखोनी निज दशा, तुझ दिदली अवदशा. त्रिसत्ते सत्ते माने गालंकेशा, भोळा महेश मानू नको. उमालपवी उमापती, ते खून सांगेन तुझ प्रती. आसना खाली लखलखिती, ते पार्वती तू मागे. आता हे बाबा चिंता लागते. ऐकोन हीच मंदोर, ऐकोनी रावणा ती आवेसी, दाविनला शिवापासी. विष्णू ते लगू लागवेसी, मंदोदरीसी निर्मिले. केसराची आती गोमठी, रमेने दिदले उरी उदरी. केसराची आती गोमठी, रमेने दिदले उरी उदरी. आढळता मळवटी, केली गोरटी मंदोदरी. निर्मावया सुंदर पुतळी, काही नातुडे हातातळी. उदरी गोर चंदनाची मळी, त्याची निर्मिली मंदोदरी. विष्णूचे उदर उदरी, सुगंध चंदन करी. विष्णू मध्यांगी जन्मली नारे, मंदोदरी त्या हेतू. माझ समाये मुष्टी माझारी, या लागी मनती मंदोदरी. विष्णुए तृष्णा नाही उदरी, मंदोदरी तेने नावे. ते जन्मली विष्णूचे करी, संकल्प विकल्प नाही उद्धरी. या लागी मनती मंदोदरी, शोभा सुंदरी सोबत. नयन वदन श्रवण घ्राण, रूपरेखा ठाण मान. गुणा गंभीरे वदन भान, श्री समान करे विष्णू. विष्णू लागवी तत्काळी, ऐसी निर्मोनी पुतळी. घातली शिवासनाचे तळी, तेजी विल्लाळी सोबत. रावण म्हणे शिवा प्रती, त्वा लपोनी पार्वती. ते अवदशा दिदली माझे हाती, धन्यवर दुक्ती हे तुझे. शिव विचारी निज चित्ती, येणे अभिलाषिली पार्वती. ते अवदशेची प्राप्ती, छळीला निश्चिती जगदंबा. 30 विष्णू झाला साये, तेने रावणाला पाये. तेथे न चलती उपाय, यासी म्या काय करावे. रावण पाठीचा माझा गण, उमाभिलासी पूर्ण. गुरुतल्पक दोष दारुण, अचूक मरण याले. जेची उमा तेची सीता, जिचे नि अभिलाषे तत्वता. मरण आले लंका नाता, पेटला गाता श्री विष्णू. रावण पेटला ती आवेशा, म्हातारपणी लोभ कैसा. तुझ वाढला गा महेशा, मजावदशा दिदली. तथास्तु मनोनी सदाशिव, भुवावदशा भोगील जीव. रावण विषी अंध भाऊ, त्यावरी गर्व वरदानाचा. रावण म्हणे शिवाजवळी, उमा लपविली आसना तळी. मज दिसताय स्वज्वळी, किती चंद्रमोळी चाळविसी. आसनी देखोनी सुंदर कांता, तीष्मयो लंका नाता. उमा सांडोनी जगन्माता, दिदली लंका नाता मंदोदरी. रावण बोलिला कोपे करी, म्हातारपणी स्त्रीलोभ भारी. माझी प्रिया जगदम जगदात्मा तारी, अभिलाषे उरी उरोने दी. असो या पुरी लंकापती, रावणे सांडोनी पार्वती. मंदोदरी आती प्रीती घेऊनी चित्ती निघाला.
स्कंदी घेऊनी मंदोदरी आत्मलिंग घेऊनी करी रावण निगता जड करे नाना परी छळे विष्णू रावण पाऊन हरिका अनुलक्षोनी लंका जाता लागली लघु शंका पाऊल देखा नुलंगवे लिंग देऊ कोणाचे हाती कैसे निकरू शंका निवृत्ती रावण थोर पडला गुंती पुढती गती खुंटली अभिलाषिता शिवाची नारी रावणासूची चराचरी मर्तिका जळे सोच करी सुचित्व तरी उपजेना मर्तिका जळे शुद्ध करीती गुद तैसे हृदय न करिता शुद्ध सोचाचार तो आबद्ध कर्ममंद कर्मठ लिंग द्यावे कोणापासी रावण पाये चौपासी तव देखिले गणेशासी देव जागोशी संरक्षी दर्भ पवित्रे यज्ञ उपवेदत ते द्वादश नामांकित गणेशा देखे लंकानाथ लिंग द्यावया प्रार्थित जरा मी करी शंका निवृत्ती तोवरी लिंग धरावे हाती गणेश म्हणे गायी जाती वासरे पिती धेनुसी गायी पाजल्यावरी दिवज कोपतील भारी तुझे लिंग म्या नांगिकारी पाय धरी रावण गणेश त्यासी नेम करी तुझ न येता झड करी लिंग ठेवीन भूमीवरी निज निर्धारी नेम माझा त्रिवार गर्जनेसी प्रतिज्ञा नेमू जान आयसी तुझ न येता तोरेसी लिंग भूमीसी ठेवीन आयसी निगुती करोनी देखा करू गेला लघु शंका मुती मुतविले दसमुका काही अवंका चालेना कष्टी मुत मोकळे होतो ते झाले अत्याद्भुत धारावरती प्रभाव मुती लंकानात गुंतला गणेश करी गर्जनेसी रावण गुंतला मुतापासी लिंग ठेवोनी भूमीसी घेऊनी गायीसी तो गेला रावण करोनी सोच्चाचारी वेगे येता झडकरे लिंग देखोनी भूमीवरी श्रद्धे करी घेऊ गेला एक हाते दोही हाते उचलीत रावण कुंथे नुचलेची विसंती आते मने लिंगाते महाबळ आहाच दिसे भूमीवरी परिते सबळ आहे भारी उचलिता विसंती करी तिळभरी उचलेना सर्व शक्ती आती प्रबळ रावणे वेचता सर्व बळ लिंग उचले नाळुमाळ महाबळ ते लिंग रावणे आपल्या निज करी आंदोळीला कैलासगिरी महाबळ लिंग हे बारी तिळभरी उचलेची लिंग भूमीवरी ठेवून गेला रावण गणेशा दिदला टोला अद्याप्यासे उभा केला रावण क्षोभला निभ्रंसे आत्मलिंगने हातासी उपाय न चले काही त्यासी रावण स्पुंदे उक्सा बुक्षी कैलासीसी काय सांगो कैकैसी काय सांगो लिंग गेले आती मुतता काही केल्याने हाता नगरा जाता क्षोभिल माता भय उभयता पाओ नाही देवना पितर उभयता पवित्र विष्णूने छळिले अपार दस्कंदर तळमळे लिंग बंधनी उभय मुद्रा शिवे लाविला शिवदोरा रावणे सांडिता अरहा प्रहा पंचमुद्रा पंचलिंग मुरडोनी सारिता वस्त्र तेथे झाला मुरडेश्वर मुद्रिका टाकिता पवित्र गुप्तेश्वर तेथे झाला रागे टाकिता शिवदोर तेथे जाण कनकेश्वर कानडे मनसी धनेश्वर लोक व्यवहार पयायसा शिवशेज टाकिता साचार तेथे झाला शेजेश्वर आयशापुरी पंचवक्त्र श्री शंकर नांदत गोकर्ण हे तवाना दीक्षत्र तेथे महाबळेश्वर या लागी गोकर्ण महाबळेश्वर लोकयवार प्रसिद्ध गौतम पर्वत समुद्र तीरा तेथे गोकर्ण महाबळेश्वर वाईंचा महाबळे बळ विचार भिन्न परिचार ब्राह्मणा ब्रह्मयागे
ब्रह्मयाने याग करिता प्रबळ प्रगटला ते ठाई महाबळ दोईचे भिन्न भिन्न स्थळ लोक सकळ जाणती असो तीर्थीची जे वार्ता संख्या करिता शंकिता कैसेनी हे कथा मूळ समता अवतारा मंदोदरी समान हे सीता केवी मानली हनुमंता ब्रह्म उत्तर खंडीची हे कथा विष्णू श्री विष्णू सभूता मंदोदरी संभूता मंदोदरी सुंदर कांता स्वय विष्णू तिसी निर्मिता तिसी सीतेची साम्यता स्वभावता पयाली विष्णू करी अवलोकना ते तो होय श्री समान मंदोदरी विष्णू निर्माण सीते समान मानी कपी दोघी आयुनिजा तत्वता दोघी जनी पतिव्रता मंदोदरी समान सीता हनुमंता मानले रावणाचे अति एकांता मंदोदरीची ऐको निकता अशोकवनी हनुमंता भेटेल सीता ते ऐका अशोकवना माझी मारुती नमस्कारोनी सीता सती श्रीरामाच्या कथानुवर्ती सुखानुभूती दोयसे एका जनार्दना शरणा हनुमान लागवे आपण करीन वन विदारण राक्षस कंदन ते ऐका श्रीराम जय जय राम राम कृष्णा हरे येथे श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे काकार्टिकाया मंदोदरी जन्म कथनम नाम षष्ठमोध्याय पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेवा तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ हरे हरे श्री राम जय जय राम 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 हरे 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 हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति